श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या किचन फूड बेल या चॅनलवरती तुमचं स्वागत। तर आज आपण राजगिऱ्याचे पौष्टिक आणि खुसखुशीत लाडू कसे तयार करायचे ते खूप सारे टिप्स सहित बघणार आहोत। तर याच्यामध्ये ज्या लाह्या आहेत राजगिऱ्याच्या त्यासुद्धा आपण घरी बनवलेल्या आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड करणार आहे। तर इथं आपण पाव किलो राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घेतलेल्या आहेत। त्या कशा बनवायच्या याचा डिटेल व्हिडिओ लवकरच चॅनलवरती अपलोड करेन। तर ज्या तयार केलेल्या लाह्या आहेत त्या अशा व्यवस्थित चाळून घ्यायच्या, म्हणजे जे आपलं मागाण राहिलेलं आहे, म्हणजे जो न फुटलेला राजगिरा आहे तो अशा पद्धतीने त्या चाळणीतून खाली पडतो आणि फक्त आपल्याला लाह्याच लाडवासाठी वापरता येतात। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या लाह्या आहेत त्या चाळणीतून चाळून घेऊया। खाताना एकदम खमंग खुसखुशीत आणि करताना तितकंच सोपं असे हे राजगिऱ्याचे लाडू आज आपण खूप साऱ्या टिप्स सहित बनवूयात। तर हे अशा पद्धतीने आपण ज्या लाह्या आहेत त्या सगळ्या लाह्या चाळून घ्यायच्या। तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जर मोठी चाळण असेल तर त्या चाळणीमधून सुद्धा चाळू शकता, म्हणजे तुम्हाला फक्त लाह्या राहतील। तर आता लाह्या चाळून घेतलेल्या आहेत, त्याच्यासोबत आपल्याला भाजलेले शेंगदाणे लागणार आहेत। तर इथं शेंगदाणे भाजून त्याची डाळ करून घेतलेली आहे, म्हणजे सोलून घेतलेले आहेत शेंगदाणे। तर आता गॅसवरती मोठं पाटी किंवा तुमच्याकडे मोठी कढई असेल तर ती ठेवू शकता आणि त्या कढईमध्ये आपण पहिल्यांदा थोडंसं पाणी ओतायचं, जेणेकरून आपण जो गूळ वापरणार आहे पाकासाठी तर तो लागला नाही पाहिजे खाली, गूळ विरघळण्यासाठी पाणी ओतायचं। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पावशर राजगिऱ्याच्या आपण लाह्या केलेल्या आहेत। तर त्या लाह्यांसाठी आपल्याला इथं पाऊण किलो गूळ लागणार आहे। तर म्हणजे तीन पट गूळ इथं आपण वापरलेला आहे पावशर राजगिऱ्यांच्या लाह्यांसाठी, म्हणजे राजगिरा पावशर वापरून त्याच्यापासून लाह्या तयार केलेल्या आहेत। तर त्या पावशर राजगिऱ्याच्या लाह्यांसाठी आपल्याला 3 पावशर गूळ वापरायचा आहे आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवरती गूळ विरघळेपर्यंत हलवायचं आणि एक तारी पाक यायला लागला की आपला गॅस आहे तो थोडासा बारीक करायचा, मंद आचेवरती आपल्याला पाक येऊन द्यायचा आहे, जसं व्हिडिओत दिसते अगदी त्या पद्धतीने। तर गूळ पूर्ण विरघळून झाल्यानंतर उकळी आल्यानंतर असं ताटीमध्ये पाणी घेऊन पाक तयार झाला आहे की नाही ते चेक करायचं। जर त्याची गोळी तयार होत असेल पटकन तर आपला पाक तयार झाला आहे असं ओळखायचं, आणि जर गोळी तयार होत नसेल तर आणखीन थोडा वेळ त्याला मंद आचेवरती शिजवून द्यायचं आहे। इथं आपला पाक तयार झालेला आहे। तर आता पूर्ण गॅस बारीक करून त्याच्यामध्ये आपण जे मगाशी सोलून घेतलेली शेंगदाण्याची डाळ होती ती घालायची। थोडा हलवून झाल्यानंतर एका हाताने अशा लाह्या ओतायच्या आणि दुसऱ्या हाताने पाटीतला पाक हलवायचा आहे, अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे। तुम्ही एकदम लाह्या टाकून परत हलवाय जाल तर ते थोडं कठीण जाऊ शकते, त्यामुळे थोड्या थोड्या लाह्या ओतत गुळाचा पाक हलवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळ्या लाह्यांना जेव्हा गूळ लागेल तेव्हा गॅस बंद करायचा आणि पाटी आहे ती गॅसवरून उतरून खाली घ्यायची आणि असं एका पातेल्यात थोडंसं पाणी घेऊन हाताला लावायचं। लाडवाचं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। गार झाल्यावरती लाडू वळले तर जातच नाहीत, शिवाय ते घट्टसुद्धा होतात। तर अशा पद्धतीने गरमच जे आहेत लाडू ते थोडा पाण्याचा हात घेऊन जसं व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पद्धतीने लाडू बांधायचे आहेत आणि बांधलेले लाडू आपल्याला 1 तासभर साईडला ठेवून द्यायचे सुकण्यासाठी आणि सुकल्यानंतर अगदी बाजारात मिळतो तसा राजगिरा लाडू तयार होतो। आपला जो लाडू आहे तो अजूनसुद्धा थोडासा सुकलेला नाही आहे, जेव्हा पूर्ण सुकतील लाडू तेव्हा अगदी बाजारातल्यासारखे होतात। लाडू तयार करताना सांगितलेल्या टिप्स जर फॉलो केल्या तर भन्नाट असा लाडू तयार होतो। घरी नक्की ट्राय करा आणि कसं झाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।